कृष्णायन भाग 31. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कवठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात? अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेल्या घटना डोळ्यासमोर येऊन अनेक विचार येत होते. कोणत्याही युगातली, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते, एकसारखाच अनुभव घेते, समान बाबतीत वेदना अनुभवते, का बरं एकसारख्या गोष्टीत रागावते, राग व्यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते? प्रश्न आले आणि त्यावर तो स्वतःच हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं. आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या, का बरं एकाच पद्धतीनं दुःखी होत होत्या आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या? खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. शिवाय आता होतं ते केवळ स्मरण. प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच, तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे लागलेले होते. अपेक्षेनं, आशेनं, उपहासानं आणि निखळ प्रेमानंही. 3 नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरून सागराकडे जात होता. लाटांवर खालीवर नाचणारे प्रकाश किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारे त्या तीनही स्त्रियांचे चेहरे चितारित होते. तिघीजणी, प्रेयसी, पत्नी आणि सखी, खळाळणाऱ्या प्रवाहाबरोबर वाहत जणू म्हणत होत्या, तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे, कारण तूच आम्हाला विशालता दिली आहेस. अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिला आहेस. आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू. आमचं स्त्रीत्व सत्कारून अखंड प्रेम दिलंस तू. तिन्ही स्त्रियांचे ते डोळे कृष्णाच्या मिटलेल्या नेत्रातून थेट हृदयात जाऊन पोचले आणि वेदनेची तीव्र रेखा त्याच्या सगळ्या शरीरातून सरसरत गेली. आणि द्वारकेतली ती रात्र कृष्णाच्या स्मरणपटलावर झळकली. सत्यभामेनं जेव्हा वरदक्षिणा म्हणून स्यम्मतक मण्यासह द्वारकेची राजलक्ष्मी म्हणून द्वारकेच्या महालात आणि कृष्ण जीवनात प्रवेश केला, ती रात्र. सहस्रावधी दिव्यांनी द्वारकेचे महाल झळाळून उठले होते. मार्गावर रांगोळ्यांची नक्षी होती. प्रत्येक महालाच्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरणं झुलत होती. गुलाबजलाच्या सिंचनानं द्वारकेचे रस्ते सुगंधाने घमघमत होते. महालांची गवाक्ष नखशिकांत सुवर्णालंकार ल्यायलेल्या स्त्री पुरुषांनी जणू चमचमत होती. आरतीचं तबक हाती घेऊन देवकी माता नववधूचं स्वागत करायला राजप्रासाद संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रतीक्षा करत होती. सुवर्णनगरी द्वारकेच्या रस्त्यांवर आनंद उल्हासाच्या आरोळ्या उठत होत्या. शेकडो स्त्री पुरुष उत्सवमग्न होऊन अबीर गुलाल उधळत आपल्या राजासमवेत येणाऱ्या नववधूच्या दर्शनासाठी आतुर होऊन रस्तोरस्ती तिष्ठत होते. पण राजप्रसादाच्या संकुलातलं एक भव्य दालन मात्र अंधारातच होतं. फक्त एकच दीपक थोडासा प्रकाश पसरवत जणू उदास चेहऱ्यानं जळत होता. दिव्याजवळच रडून रडून थकलेली, डोळे लाल झालेली, केस विस्कटलेली एक सौंदर्यवती दिव्याकडे एकटक नजर लावून बसली होती. तिचे अलंकार साऱ्या दालनात विखुरलेले होते. सुवर्ण धागे, हिरे मोते जडवलेली भरजरी वस्त्र खाली धुळीत लोळत होती. आपलं जीवन आता व्यर्थ आहे असं तिला वाटत होतं. सुवर्णनगरी द्वारकेत आता आपलं कोणी नाही. ज्या प्रियकराच्या श्रद्धेच्या बळावर स्वतःचं घरदार माहेर सोडून तिथं निघून आली होती, तोच आज कुण्या दुसरीचा झाला होता. ग्लानीत दुःखात बुडालेल्या त्या सौंदर्यवतीला रागही येत होता, स्वतःच्या दुर्भाग्याचा, नियतीनं कपाळी लिहिलेल्या विधिलेखाचा. स्वागतासाठी जमलेल्या असंख्य लोकात नेहमीचा एक हसरा चेहरा न दिसल्यानं कृष्णाला आश्चर्य वाटलं. नंतर सुभद्रेच्या बाबतीत द्रौपदीबरोबर झालेला संवाद त्याच्या आठवणीत ताजा झाला. सत्यभामेसाठी तयार केलेल्या विशेष महालात स्वागत यात्रा पोहोचून पूर्ण होताच
कृष्ण काही वेळासाठी दालनाबाहेर जायला निघाला. यावेळी कुठं चाललात? भामीनं कृष्णाचा हात धरत विचारलं. रुक्मिणीला जरा भेटून येतो, असं म्हणून कृष्णानं तिचा हात सोडून घ्यायचा थोडासा प्रयत्न केला. भामीनं हात तर सोडला नाहीच, पण जवळ येऊन कृष्णाच्या विशाल छातीवर हलकेच मस्तक टेकलं. दुसरा हात त्याच्या पाठीवर ठेवत म्हटलं, आत्ताच जायला हवं का? आज नाही गेलात तर चालणार नाही? तसं कधीच गेलो नाही तरी चालेल, पण मला जायला हवं असं माझं मन मला सांगतंय. स्वागत यात्रेत रुक्मिणी दिसली नाही, नक्कीच व्यथित झाली असेल. हलकेच भामेला दूर करत कृष्ण म्हणाला, तुम्ही आता त्यांची मनधरणी करणार? नाही, ती समजूतदार, पंडिता आणि प्रगल्भ स्त्री आहे. तिला मनधरणीची आवश्यकताच नाही. पण अनेक गोष्टी स्पष्ट करून सांगावे लागतील आणि तिला समजतील. पण त्या उद्या सांगा, आत्ताच का म्हणून? नाही भामे, आजची वेदना आजच नष्ट केली पाहिजे. उद्या कदाचित ती समस्येचं रूप धारण करेल. हे तर घडणारच होतं माझ्या इथे येण्यामुळं. तुम्ही जाणत होता ना? खरं बोलायचं तर जाणत नव्हतो. रुक्मिणीसारखी स्त्री असं वागू शकते याची कल्पनाही नव्हती मला. स्त्री असंच वागते स्वामी, एवढं तर मलाही कळतं. त्यांच्या जागी मी असते ना तर अशीच वागले असते मी पण. तुम्ही इतके प्रिय आहात की तुमची वाटणी करणं इतकं साधं सरळ नाहीये. सगळ्यांना पूर्ण प्रेम हवंय तुमचं, तुमचा संपूर्ण वेळ. सर्वांनाच तुमचं हे संपूर्ण रूप नि संपूर्ण प्रेम हवंय. पण भामे, मी तर पूर्णच देतो सर्वांना. केव्हाही कमी अधिक असं देतच नाही मी. पण तसं वाटणं हा दृष्टीचा खेळ आहे. कुणीही केव्हाही प्रेम करण्यात उणेपणा ठेवत नसतं. प्रिये, आपलंच मन अधिकाची मागणी करत असतं. इच्छा आकांक्षांच्या वाळूत पडलेलं प्रेम शोषलंच असतं. वाळू तर तहानलेलीच राहते. म्हणजे रेतीनं अपेक्षाच ठेवू नये का कधी जलधारांची? वाळवंटानं फक्त वाळवंटच बनून विस्तारावं का? नाथ, मी तर तुमची एकमेव पत्नी होऊ इच्छिते. तुमच्या प्रेमाची एकमात्र संपूर्ण अधिकारी मीच व्हावं हे मला आवडेल. पण भामे, पावसाचे इतके सगळे मेघ धरतीच्या एकाच भागावर कसे वर्षाव करतील? मग ती अतिवृष्टी होईल आणि अति झालेली गोष्ट कधीच श्रेयस्कर नाही. धान्यासाठी योग्य प्रमाणातच पर्जन्य हवा. प्रेमसुद्धा योग्य प्रमाणातच मिळायला हवं प्रिये. अतिप्रेमामुळे कधीकधी विनाश ओढवू शकतो. असं म्हणून कृष्ण भामेच्या महालाबाहेर निघून गेला. क्षणभर सत्यभामेला वाटलं, त्या अलौकिक पुरुषाच्या बुद्धिमत्तेवरून आणि गूढतेवरून जीव ओवाळून टाकावा. अशा अलौकिक पुरुषाची आपण पत्नी आहोत या विचारानं भामा अभिमानानं फुलून गेली. इतकं सगळं ऐकल्यानंतरही कृष्णाच्या प्रेमात दुसरी कोणी वाटेकरी तिला नको होती हे तिच्या लक्षात आलं होतं. ती धावत गवाक्षापाशी गेली आणि खाली पाहिलं. मुख्य महालाकडे घाईघाईनं जाणाऱ्या कृष्णाचं उत्तरीय वाऱ्यानं फरफरत होतं. त्याची सिंहकटी नि संगमरवराची असावी अशी खांद्यापासून सुरू झालेली रुंद पाठ पाहून त्याला बाहुपाशात घेण्यासाठी नि त्याच्या अलिंगणात बद्ध होण्यासाठी भामेचं मन तळमळू लागलं. कुणास ठाऊक आता स्वामी केव्हा परततील? भामेच्या मनात थोडासा राग प्रकट झाला. तिची मनधरणी करायला अगदी आजचीच रात्र मिळाली यांना. नसते गेले आज तर चाललं नसतं. उतावळेपणानं जाणाऱ्या कृष्णाच्या चालीत त्याची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. रुक्मिणीसाठी इतकं अस्वस्थ होऊन जात असलेल्या पतीला पाहून भामेनं मनात एक गोष्ट नक्की केली. रुक्मिणीला भले पट्टराणी म्हणत असोत, पण कृष्णाची प्रिय, अत्यंत निकटची आणि हृदयस्वामिनी तर मीच होणार. नसेन मी तिच्यासारखी विदुषी. राजनीतीची किंवा शास्त्रांची चर्चा करू शकणार नाही मी नाथांबरोबर, पण पती स्वरूपात शरीरात, मनात नि या महालात त्यांना बांधून ठेवीन मीच. गवाक्षात उभ्या असलेल्या सत्यभामेच्या खांद्याला कुणाचा तरी स्पर्श झाला. भामेनं वळून पाहिलं. मनोरमा होती, तिची प्रिय दासी. भामेच्या माहेराहून पाठराकीन म्हणून मनोरमा आली होती. तिची ही बालसखी तिला अचूक ओळखत होती. भामेच्या आवडीनिवडी पूर्ण जाणून होती.
तो सर्व प्रसंग मनोरमेनं कान देऊन ऐकला होता. अशी ही बातम्या काढणं देणं, अनेक गोष्टींची जाण ठेवणं ही तिची आवडती सवय होती. असं निराश होऊन चालणार नाही महाराणी. इथे तुमच्या हक्कासाठी युद्ध करावं लागेल, युद्ध. युद्ध कसलं ग? ती पण पत्नीच आहे त्यांची. तिच्या जागी मी असते तर कदाचित तशीच वागले असते. हा तर तुमचं चांगुलपणा आहे. बाकी तुमचं सौंदर्य आणि कृष्णप्रेम यापुढे दुसरं कोण टिकाव धरू शकणार? मनू, ते गेले त्याचं दुःख नाही, पण आजची रात्र नसते गेले तर नसतं का चाललं? तेच तर, मी सुद्धा तेच म्हणते महाराणी. आजची रात्र ही फक्त तुमची होती. आज कसे जाऊ शकतात? तरीही आज नाही रुसणार मी, पण हा प्रसंग मात्र नीट ध्यानात ठेवीन. माझी ही रात्र चोरल्याबद्दल पट्टराणीला मूल्य चुकवावंच लागेल. महाराणी, इथं तुम्ही एकट्याच नाहीत. 16,000 राण्या आहेत इथं. 16,000 नाही म्हणू, 16,107. तरीही मला घेऊन आलेच ना. मी त्यांना आवडते, बस एवढं पुरेसं आहे. इतर मला आवडतंच. बोलता बोलता भामेनं लोण्यात काजळ खलून घोटलं असावं तशा स्वतःच्या तजेलदार श्यामल शरीराकडे पाहिलं. सावध रहा बरं महाराणी, दुसरं काय सांगणार? मनोरमा म्हणाली. मनू, तू न तू फक्त मला माहिती देत राहा, बाकीचं मी सांभाळीन. भाग 31 समाप्त. क्रमशः.